स्टोरी.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। कालच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाबद्दल वक्तव्य केलं की वेगळा विदर्भ आमचा अजेंडा राहिला आहे आणि त्यावर काम सुरू। खरं तर नागपूरमध्ये अधिवेशन एक आठवड्यापुरतच होतंय आणि वेगळ्या विदर्भाच्या गोष्टी केल्या जातात। काय वाटतं अमोल सर? मला वाटत नाही वेगळा विदर्भ वगैरे काही होणार। वेगळा विदर्भाबद्दल अनेक लोकांची मतमतांतर आहेत, दोन वेगळे वेगळे प्रवाह आहेत आणि आता जर तसा अजेंडा आहे असं बावनकुळे साहेब सांगतायत तर त्याला प्रत्यक्ष मूर्त रूप याला आमच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील भविष्यामधल्या आणि आम्हाला वाटत नाही आमचे नातवंड पतवंड पण वेगळा विदर्भ पाहतील म्हणून। पण आता ती चर्चा झालेली आहे आणि चर्चा वेगळ्या विदर्भाची झाल्यापेक्षा विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या व्यथेवर चर्चा व्हाव्यात असं माझं अपेक्षा आहे। महसूल मंत्री म्हणून महसूल विभागाने जे धडाडीचे निर्णय घेतले, आता 200 रुपयामध्ये पोट खराबीची जी मोजणी असते शेतीची, एक चांगला निर्णय आहे। आता नझूल मध्ये ज्या पद्धतीनं अधिकारी वेठीस धरायचे शेतकऱ्यांना त्यांच्यावर आता अंकुश आलाय, हे चांगले धडाकेबाज निर्णय महसूल मंत्र्यांनी महसूल खातं असताना घेतलेले आहेत। त्यामुळे बावनकुळे साहेबांपासून अपेक्षा आहेत की या अधिवेशनामध्ये वेगळा विदर्भावर चर्चा डायव्हर्ट न करता ही चर्चा सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक, धान उत्पादक, तूर उत्पादक, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या दुःखाच्या बाबतीत जे काही त्यांचं दुखणं आहे, जे त्यांचं म्हणणं आहे ते ऐकण्याच्या बाबतीत व्हावी आणि वेगळ्या विदर्भाला मग स्पेशल एक अधिवेशन घेऊया ना, त्या अधिवेशनात चर्चा करूया। आता एवढा हार्ड अँड फास्ट मी म्हणलं वेगळा विदर्भ करा, होईल असं मग उद्या म्हणतील वेगळा मराठवाडा करा उद्या म्हणतील वेगळं कोकण करा महाराष्ट्राचे तुकडे, मग का राहणार महाराष्ट्रात शिल्लक? वेगळा विदर्भ विदर्भ करारानुसार विदर्भ हा महाराष्ट्रामध्ये एकत्र हे झाला होता आणि वेगळा विदर्भ करून राजकीय लोकांचे उदरनिर्वाहाची साधनं होऊ शकतात ती, पण सर्वसामान्यांचं काही भलं होईल असं मला वाटत नाही। ते माझं वैयक्तिक मत आहे। अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ बॉम्ब टाकला आहे, त्यामध्ये एक कॅश बॉम्ब टाकला आहे, त्यामध्ये आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ आहे आणि ते एक त्यामध्ये कॅश सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसते। महेंद्र दळवी जे आमदार आहेत त्यांनी कॅश वाटतानाचा त्यात कुठेही काही दिसत नाही। कॅश दिसते हे बरोबर आहे, पण दानवे साहेबांनी सभागृहात नसताना एका ठिकाणी बसून जो कॅश बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करून प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न केलाय त्याला आधार नाही। महायुतीला बदनाम करण्यासाठी केलेलं ते कुभांड आहे। कुठेही महेंद्र दळवी तिथं पैसे वाटताना दिसलेत का तुम्हाला? मला दाखवा बरं। 3 तुकड्यांमध्ये तो व्हिडिओ आहे। एका व्हिडिओ शॉर्ट मध्ये ते पैसे दिसत आहेत फक्त, एका ठिकाणी टी शर्ट घातलेला माणूस पैसे वाटतोय, तिसऱ्या ठिकाणी स्वतः दळवी दिसत आहेत। आता AI चा जमाना आहे, ते तिन्ही व्हिडिओ मॅच करून त्यांनी तो ट्विट केला, पण त्याला काही आधार असला पाहिजे। स्वतः महेंद्र दळवींनी आव्हान केलंय, खुलं आव्हान केलंय की पूर्ण व्हिडिओ असेल तर टाका, तो टाकावा दानवे साहेबांनी, धाडसानं टाकावा। हे काहीतरी काहीतरी आता काय असे बॉम्ब टाकल्यापेक्षा तुम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्याचा बॉम्ब टाका ना, की नाफेडमध्ये सोयाबीन शेतकरी घेऊन जात आहेत, थोडी माती दिसली का तिथला माजोर्डे जे तिथले दलाल हरामी बसलेले आहेत तिथं ते व्यापारी, ते कसे परत पाठवतात सोयाबीनचा माल? त्यांना काढा ना सोलून। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हे भडवेगिरी करणारे जे दलाल बसलेले आहेत त्यांना सोलून काढा, त्याचा बॉम्ब टाका ना। म्हणजे शेतकऱ्याचे मुद्दे बाहेर ठेवायचे, बाजूला ठेवायचे आणि भलतीचकडे अधिवेशन न्यायचं, हे या विदर्भाच्या दृष्टीनं हिताचं नाही। स्वतः ते मराठवाड्यातले आहेत दानवे साहेब, त्यांनी विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या दृष्टीनं ते बॉम्ब टाकायला पाहिजे। काय व्हिडिओ टाकून त्यांना प्रसिद्धी करायची असेल। कापसाची काय परिस्थिती आहे आज? 8,100 रुपये हमी दर आहे CCIचा आणि खरेदी एकरी 5 क्विंटल करताय आणि उत्पन्न 12-13 क्विंटलचं होते आणि 7,000 6,500 प्रायव्हेट व्यापारी घेतोय। या व्यापाराच्या मुसक्या आवळा ना, यांच्या घरावर रेड मारा, जास्त दिसतील तुम्हाला पैशाची बंडल। सर, तुम्हाला काय वाटतं विदर्भामध्ये आज नागपूरमध्ये फक्त एक आठवडा अधिवेशन आहे, मग हे अधिवेशन ह्या अशाच गोष्टीमुळे सक्सेस होईल की वाया जाईल? हे वेगळा विदर्भ, हे कॅश बॉम्ब, अशा पद्धतीचे मुद्दे, आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, कॅश बॉम्बचा मुद्दा, आणखी कोणता मुद्दा याच्या हा नाही, संतोष देशमुखांचा मुद्दा गांभीर्याने घेण्यासारखा आहे, कारण तो कृष्णा आंधळे 1 वर्ष झाले अजूनही सापडत नाहीये, तो जिवंत आहे का मेला हाच संशोधनाचा विषय आहे। तो मुद्दा आहेच, तो मुद्दा आला पाहिजे। आरक्षणाचा मुद्दा आला पाहिजे, TETच्या घोळवरून शिक्षकांमध्ये झालेला संभ्रम तोही मुद्दा आला पाहिजे। पण मूळ अधिवेशन जे होतं नागपूर करारानुसार जे होतं, तर विदर्भाच्या शेतकऱ्यांवर फोकस ठेवा ना। आमची विनंती आहे मायबाप सरकारला, मी सरकारमध्ये असून विदर्भाच्या आमदारांना बोलू तर द्या सभागृहामध्ये। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातलेच आमदार बोलतात, विदर्भातले आमदार मेलेत का? तुम्ही बोलूच देत नाही सभागृहामध्ये। ही वस्तुस्थिती आहे आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याकरता या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातले मुद्दे आणले गेले पाहिजे आणि ज्यांना असे ट्विटरवर बॉम्ब टाकायची सवय व्हिडिओ,
त्यांनी शेतकरी हिताचे 8-10 दिवस तरी बॉम्ब टाकावे, कारण 8 दिवसाचं अधिवेशन व्हायला नव्हतं पाहिजे. ते पूर्ण करारानुसार 3 आठवड्याचं असायला पाहिजे होतं. पण चला ठीक आहे. पण निदान 8 दिवसातला 1 दिवस काल संपलाय. आता 7 दिवस 6 दिवस राहिले. आता वेगवेगळे आरक्षणाचे प्रश्न घेऊन काही आमदार आलेत, काही सिडकोचे प्रश्न घेऊन आले. सिडको, MMRDA, SRA, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, काजू उत्पादक शेतकरी, हापूस आंब्याचं नामांकन, हे तुम्ही बजेटच्या अधिवेशनात मांडा ना. विदर्भाच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या बाबतीत कोणी बोलणार आहे की नाही? आणि बोलू दिले जात नाही. मग मी स्वतः आज एका वृत्तपत्राला मुलाखत दिली का विदर्भाचे आमदार, त्यांना बोलू तर द्या. ते आमदार अमोल मितकरी कॅश बॉम्ब पेक्षा वेगळ्या विदर्भापेक्षा या ठिकाणच्या नागपूर अधिवेशनामध्ये नागपूरच्या विदर्भाच्या लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत, ते मुद्दे मांडले गेले पाहिजेत. अधिवेशन हे कुठल्या तरी वेगळ्या वळणावर घेऊन जाण्यासाठी असे मुद्दे काढले जातात, असा थेट आरोप अमोल मितकरी यांनी केला आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, नागपूर.